हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आज आहे भोगी आणि भोगीची भाजी बनवायची आहे आणि म्हणजे भोगी आहे आज आणि त्याचबरोबर एक क्राफ्ट पण आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसंच व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। तसंच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर इथे मी असे 2 खण घेतलेले आहेत। तर हे दिवाळीचे खण होते आणि 2 वर्ष जुने खण आहेत, ज्याला मी नाही का कलर आत्तामध्ये करून ठेवलेले होते। तर ते मी घेतले, ते थोडेसे असे पाण्यामध्ये भिजवून घेतले। एक खण तसाच पाण्यामध्ये ठेवला आणि दुसरा मी असा बाहेर काढून घेतला। तर आता मी ह्यांना आता रिसेंटलीच कलर केलेला होता, तो कलर आता भिजल्यामुळे माझ्या हाताला लागतोय। तर मी विचार चाललाय की तो काढून टाकावा। त्याआधी मी काय केलं की स्क्रूड्रायव्हरने असे 4 होल करून घेतले त्याला। हे बघा अगदी सहज असे होल होतात। तर असे स्क्रूड्रायव्हरने मी 4 होल करून घेतले। त्यानंतर त्याचा कलर पूर्णपणे असा धुवून घेतला आणि हा जुना कलर त्याच्यावर होता। तर तसे मी काय केलं की ते धुवून वगैरे स्वच्छ घेतलं। त्यानंतर जो दुसरा खण मी ठेवलेला होता तो घेतला आणि त्याला जे वरचं हे असतं ना, जो वरचा भाग आहे ना तो एकसाने मी असा कापून घेतला। म्हणजे मी नाही, ह्यांनी कापला। हे मला म्हटले की ये मी तुला मदत करतो, तर म्हटलं करा, मी शूट करते व्हिडिओ। तर मग त्यांनी तो कापला। असा वरचा जो भाग आहे तो फक्त असा कापून घ्यायचा। त्यानंतर त्याचा वरचा कलर मी पूर्णपणे असा धुवून घेतला, कारण तो खूप हाताला लागत होता आणि मग ते खराब दिसायला लागलं होतं। म्हणून मग मी तो छानपैकी असा धुवून घेतला आणि मस्तपैकी हे रेडी झालेलं आहे। तर ह्याचं आपल्याला काय करायचं आहे तर धूपबत्ती, तर ती कशी आता मी तुम्हाला दाखवते। तर इथे बघा मी काय केलेलं आहे की जो वरचा भाग कट केलेला होता तो खाली ठेवला। त्याच्यानंतर जो कट केलेला भाग होता ना तो त्याच्यावर ठेवला आणि त्याच्यावरती असं ज्याला होल केलेलं तो पार्ट ठेवायचा, असं आपल्याला ठेवायचं आहे। तर आता मी त्यामध्ये धूप ठेवून तुम्हाला दाखवते, दिसायला अतिशय सुंदर दिसतं। तर इथे मी धूप लावलेला आहे, त्याच्यामध्ये धूप ठेवलेला आहे आणि त्याच्यावरून मी ते पॅक करून ठेवून दिलेलं आहे। तर आता तुम्ही पाहू शकता अगदी काही सेकंदामध्येच काय सुंदर दिसतंय ना, असं सगळीकडून मस्त असा धूप बाहेर येतो, त्याचा जो धूर बाहेर येतो ना, खूप छान दिसतं हे दिसायला। तर खूप मस्त दिसलं आणि मी हे रीलला पाहिलेलं होतं आणि मला ते आवडलं, त्याच्यामुळे म्हटलं की आपण हे करूयात म्हणून। ॲक्च्युली त्यांनी खण नव्हते वापरलेले, त्यांनी ज्या गोष्टी वापरलेल्या होत्या त्या वेगळ्या होत्या, पण म्हणलं आपण ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्यांचा वापर करून पाहूयात की असं काही होऊ शकतं का, किंवा छान दिसेल का, कसं दिसेल। तर त्यामुळे आम्ही हे केलं, पण एक नंबर दिसतंय, जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्यानंतर दुसरी गोष्ट, या वर्षातला पहिला सण संक्रांत आहे उद्या आणि आज भोगी आहे। तर भोगीची भाजी तर झालीच पाहिजे ना, भोगीची भाजी, भात आणि भाकरी। तर हा आजचा जेवणाचा मेनू आज ठरलेला म्हणजे आज जवळपास सगळ्याच घरांमध्ये हाच मेन्यू असतो। तर त्यासाठी ज्या सगळ्या भाज्या मला घ्यायच्या आहेत, भोगीच्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या मी अशा चिरून आणि निवडून वगैरे, म्हणजे शेंग सोलानाची सगळ्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या अशा एकत्र करून घेतल्या, छानपैकी त्या धुवून घेतल्या। त्यानंतर मग कढईमध्ये तेल तापायला ठेवलं, तर तेल घालून घेतलं। तेल छान असं मस्त गरम झालं, त्यानंतर मी त्यामध्ये असा चिरलेला लसूण घालून घेतला। त्यानंतर आलं घातलं, तर आलं मी किसून घेतलेलं आहे, तर ते थोडंसं घातलं आणि ओल्या नारळाचा किस, तर तो सुद्धा मी असा किसून घेतलेला, म्हणजे ओलं नारळ होता त्याचा किस करून घेतला आणि तो मी त्यामध्ये घातलेला आहे। तर हे मस्त असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याला नाही का त्या नारळाचं सुद्धा नाही का तेल निघायला चालू झालेलं आहे, आपल्याला तिथे दिसत आहेत बबल्स। त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातला टोमॅटो, तर हे छानपैकी असं मस्त आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे थोडंसं शिजत आलं तर त्यामध्ये मी घातलं की हळद घातली, तिखट घातलं, त्यानंतर मीठ घातलं चवीनुसार आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे जिन्नस एकसारखे हलवून घेतले मस्तपैकी आणि त्यानंतर वास एक नंबर यायला लागला। जनरली आपण अख्खं असं वापरत नाही, वाटण करतो, पण ह्या वेळेला हे असंच वापरलं। तर मग ते मस्तपैकी त्याला छान स्मेल यायला लागला होता, मस्त वास यायला लागला होता। त्यानंतर मग त्यामध्ये ज्या भोगीच्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी धुवून घेतलेल्या होत्या, तर त्या भाज्या मी त्यामध्ये घालून घेतल्या, म्हणजेच आपण त्याला शेंग सोलानं म्हणतात ना तेच। तर ते सगळं त्यामध्ये घालून
छानपैकी असं एकजीव करून घेतलं आणि एकत्र करून मी ह्याच्यामध्ये लगेच पाणी नाही घालणार आहे, तर हे आत्ता मी झाकून ठेवणार आहे. अगदी एक मिनिटासाठी मी हे असंच वाफेवरती शिजून देणार आहे. तर 2 मिनिटांनी पाहू शकता तुम्ही थोडंसं त्याला असं पाणी सुटलेलं आहे. आणि त्यानंतर आपण त्यामध्ये आत्ता घालणार आहे कूट, शेंगदाण्याचा कूट मी त्याच्यामध्ये घालणार आहे. तर कुटाबरोबरच इथे बाजरीचं पीठसुद्धा घालतात जर तुम्हाला वापरायचं असेल तर. आणि तीळ, पांढरे तीळ, तर पांढरे तीळसुद्धा झालेच पाहिजेत ना, त्याशिवाय तर भोगीची भाजी अपूर्णच आहे. तर मग पांढरे तीळ मी त्यामध्ये घातले. हे सगळं छानपैकी असं एकत्र करून घेतलं, एकसन्निध करून घेतलं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलं थोडंसं पाणी. तर हे पाणी नॉर्मल पाणीच मी त्यामध्ये घातलेलं आहे. तर पाणी घालून छानपैकी ते हलवून घेतलं आणि झाकून मी भाजी शिजण्यासाठी ठेवून दिले. त्यानंतर भाकरी, तर भाकरीसुद्धा मस्त अशी तिळाची भाकरी झाली पाहिजे ना, तर इथे मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ. त्यानंतर पीठ छानपैकी असं मळून घेतलं आणि त्यावरती अशी तीळ लागेल तसे भुरभुरून मस्तपैकी मी भाकरी थापायला घेतली. तर बाजरीची भाकरी ही छानपैकी अशी कडक असेल ना तर मला खूप आवडते, त्याच्यामुळे आज आम्ही तशीच भाकरी करणार आहे. मस्त अशी कडक झाली पाहिजे ती, कारण बाजरीची भाकरी कडक खाण्याची मजा असते ना ती वेगळीच असते. तर अशी मस्त तीळ भुरभुरून मी बाजरीची भाकरी अशी छानपैकी थापून घेतलेली आहे. अगदी पातळसर भाकरी मी त्याच्यावरती थापून घेतलेली आहे, जास्त जाडसर ठेवायची नाही. जर तुम्हाला कडक भाकरी करायची आहे तर छान ती पातळच थापली पाहिजे. तर अशी छान पातळ भाकरी मी थापून घेतली आणि त्याच्यानंतर त्याला पाणी लावून भाकरी मी इकडे भाजायला ठेवलेली आहे. तर त्याचबरोबर मी इथे भातसुद्धा घातलेला आहे, तो शिजतोच आहे. तर असं साधारण आजचं भोगीचं आमचं जेवण आणि तसंच नैवेद्यसुद्धा आहे. तर मस्त अशी बाजरीची भाकरी बघा कशी मस्त कडक कडक झालेली आहे, अशी भाकरी एक नंबर लागते. तर इथे बाजरीची भाकरी माझी तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता सगळं असं भोगीचं जेवण माझं तयार झालेलं आहे. इथे भात आहे, भाजी आहे भोगीची आणि भाकरी. त्यानंतर उद्या आहे संक्रांत, तर त्यासाठी म्हटलं मस्तपैकी हिरव्या बांगड्या वगैरे घालून आपण रेडी होऊयात. तर त्याचबरोबर ह्या वेळेला मी लाखेच्या बांगड्या पण आणल्या. लाखेच्या बांगड्या संक्रांतीला घालाव्यात असं म्हणतात, चांगलं असतं ना, तर सुवासिनीसाठी चांगलं असतं असं म्हणतात. त्याच्यामुळे लाखेच्या बांगड्या ह्या वेळेला म्हणजे पहिल्यांदाच मी आणल्या आणि मला माहीत नव्हतं की लाखेच्या बांगड्या कशा घालतात, हे मला माहीत नव्हतं. तर बांगड्या घेताना असं झालं की मी जनरली बांगड्या भरत नाही. मी काय करते की माझ्या साईजच्या बांगड्या घेऊन येते, कारण मी तेवढ्या बांगड्या डेली वापरत नाही. जसं आता तुम्ही पाहू शकता की मी इथे साबणाने बांगड्या घालते, तर मी घरच्या घरीच बांगड्या घालते, मी भरत नाही बांगड्या. आणि सैलसर अशा बांगड्या घेऊन येते. तर मी तशाच बांगड्या घेतल्या, हिरव्या बांगड्या मी घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यांना म्हटलं की ह्या लाखेच्या आहेत का, तर मला द्या म्हणून, माझ्या साईजच्या द्या, आहेत का माझ्या साईजच्या. तर त्या मला म्हटल्या की त्या तू गॅसवरचे गरम केल्यास ना की अशा मोठ्या होतात, बाजूला होतात आणि त्या वेगवेगळ्या होण्यासाठी सुद्धा तुला तसंच करावं लागेल. तर मी 2 बांगड्या तशा घेऊन आले. तर ह्या बांगड्या जास्ती टिकत नाही तसं मी ऐकलं आहे, पण माहीत नाही आता कितपत कसं काय. तर मग आम्ही ते हे करायला लागलो, कारण त्यांनी मला सांगितलं होतं की तुला कोणाची तरी हेल्प घ्यावी लागेल, तुला एकटीला ह्या बांगड्या घालता येणार नाहीत. तर मग मी ह्यांना म्हटलं की मला ह्या घालायला प्लीज मदत करा, सकाळी मी कधी घालणार. तर आम्ही त्या गरम करून थोड्याशा वेगळ्या वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर मग घालायला सुरुवात केलं. तर त्यांनी मला सांगितलं होतं त्या काकूंनी की त्या अशा वेगळ्या होतात आणि आपण जसे कडे वगैरे घालतो ना तशी ती घालायची. पण मी म्हटलं की ही मोठी दिसते तर मी ही घालू शकते. तर अगदी आम्ही घातली आणि शेवटच्या स्टेपला ती अशी तुटली. इतकं बेकार वाटलं, पण म्हटलं जाऊ दे, हे बहुतेक चिकटल्या पण जाईल, कारण आत्ता हे जर वेगळं होतं आहे तर मग ते चिटकू पण शकतं ना. तर म्हणून मी ते चिटकवण्याचा थोडासा प्रयत्न केला आणि झालं, ते चिकटलं सुद्धा, छानपैकी चिटकली ती बांगडी. आणि थोडंसं असं झालं की आत्ता ही घालू की नको घालू. मग मला हे म्हटले की आत्ता नको ह्या बांगड्या घालू तू, कारण तू आत्ता ह्या घालणार, रात्रभरामध्ये जर चुकून फुटली वगैरे तर तू खूप हे होणार. त्याच्यापेक्षा म्हटले की सकाळी तुझं सगळं काम झालं की घाल, कारण धुणं भांडी हे ते सगळं करण्यामध्ये ती कितपत राहील हे सांगता येत नाही. म्हणून हे मला म्हटले की नको घालूस, म्हणून आत्ता सकाळी घालूयात आपण. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही जायच्या आधी मला फक्त थोडीसं घालायला मदत करा. आणि आमच्या ह्या उद्योगामध्ये ती बांगडी ना जराशी अशी वाकडी झाली बांगडी.
तर त्यांनी वास वगैरे घेतला, म्हणजे ह्याचा वास कसा येतोय असं सगळं झालं. पण मला आत्ता खरंच एक्साइटमेंट होती ते घालायची, पण म्हटलं जाऊ दे, उगाच तुटण्यामध्ये काही अर्थ नाही ना, त्याच्यामुळं म्हटलं आपण सकाळीच घालूयात. तर ह्यांनी पण थोडंसं ते चेक केलं कसं बनलं आहे काय वगैरे असं सगळं, पण भारी आहे बरं का. म्हणजे हे पहिल्यांदाच मी बघितलं. नाही माहिती आहे, पण बसवताना तुटली नाही, सकाळीच बसवलेली तुला ती बरं पडेल. बहुतेक भिजल्या पण मला वाटतं ती खराब होत असेल. मग घेतलं ना.